नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण ग्रुप सी साठी जी टेस्ट सिरीज घेतोय, तर त्यामधल्या 5व्या पेपरचं या ठिकाणी विश्लेषण आपण घेतोय. गणित बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी तुमच्याकडनं करवून घेणार आहे. तर आता सगळ्यात पहिले जो आपला प्रश्न दिलेला आहे त्यांनी, तर यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, खाली दर्शवलेल्या प्रमाणे आरसा MN वर ठेवला तर मिरर इमेज म्हणजे आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे. तर पहिली तर गोष्ट आहे, आता तुम्ही इथे हे बघताय, तर आरशामध्ये ठेवल्यावर ते कसं दिसेल? तर तो ई जो आहे, डब्ल्यू जो आहे, त्याच्या पोझिशन्स चेंज होतील. बरोबर. आता इथे आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. तो ऑप्शन बघून पण तुम्हाला ते कळू शकतं. ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं, तर त्यामध्ये पहिला ऑप्शन दिसतोय, दुसरा ऑप्शन दिसतोय, तिसरा ऑप्शन दिसतोय आणि खाली चौथा ऑप्शन पण दिलेला आहे आपण. तर याच्यामध्ये आता हे तर पहिलेच कट होईल हे 4, तर ह्याला तर घेऊच नका. पहिल्या 3 ऑप्शनमध्येच बघा. आता पहिल्या 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला काय वाटतंय कसं होईल? हा ई जो आहे, हा ई उलटा दिसेल आपल्याला. बरोबर, म्हणजे हे 3 ऑप्शनमध्ये दिसतंय. त्यानंतर ई नंतर आर, आर. आता इथे आर उलटा झालेला आहे. इथे सरळ आहे, सरळ आहे. मग इथे उलटा होण्याचा काही संबंध नाही ना. ते अपसाइड डाउन हे पाण्यामध्ये होतं. त्यामुळे उलटावाला तर कट होईल. म्हणजे हा पण कट झाला या दोघांमध्येच. आता इथे हे एचची जी साईड आहे, इथे एच उलटा झाला म्हणजे गेलं म्हणजे 2. उलटं हे कधी होतं? पाण्यामधल्या प्रतिमेमध्ये. आरशातल्या प्रतिमेमध्ये फक्त काय असतं? हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे आपण सममिती चित्र काढतो. जसं मी भरपूर मुलांना हेच सांगतो. कसं असतं बघा, आता इथे करून दाखवा तुम्ही. हा ई आहे, तर हा ई असा दिसेल आपल्याला. हा आर आहे, तर हा आर असा दिसेल. हा एच आहे, तर हा असा दिसेल. मग असं कोण दिसतंय? हे दिसतंय आपल्याला. हे असं असतं. ई ई, आर आर, एच एच असं जॉईन करायचं आपल्याला. आणि उलटं होतं ते पाण्याचं असतं. मग ते डायरेक्ट काढून टाकायचं. चला पुढे. मेक इट लॉजिकली कम्प्लीट. ABCD वालंच आपलं. आता इथे जर तुम्हाला दिसत असेल JX, KY, PD, TH, तर JX, KY, PD, TH, मग ABCD लिहिल्यावरती तुम्हाला एक आयडिया येईल काय आहे त्याच्यामध्ये. बघा आता लिहून दाखवू आपण. कसं लिहितात? ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ ही पद्धत तुम्हाला माहिती असेल, एका खाली एक असं लिहायचं. आता JX मध्ये काय रिलेशन दिसते? इथे J आणि इथे X आहे. KY मध्ये काय रिलेशन दिसतंय? आणि त्यांचं आपण हे पण म्हणू शकतो. आता जे इथे आहे, एक्स इथे कितीचा गॅप आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13चा गॅप दिसतोय, 26 दिसतंय तिथे लिहिलेलं. आता KY जो आहे, KY, आता के इथे 1, 2, 3, 4, 5. मग आता KY घेतलाय त्यांनी, म्हणजे अजून पुढे गेलेले ते 1नी. मग त्यानंतर PD घेतलेले, PD. मग हे पी घेतलेले, तर त्यानंतर परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13चा गॅप. मग 13-13चा गॅपचा त्यांचा प्लॅन चाललेला आहे. 13चा गॅप मग आता NB मध्ये आहे का 13चा गॅप, MA मध्ये आहे का, ते पण आपल्याला बघावं लागेल. ते 13चा गॅप लिहिलेला आहे, पण मग इथे 26चं इथे 31 झाले. 26 आणि 5 31 असतात. मग 31 आणि 7 38 असतात. मग 38 आणि 9 47 असतात आणि 11 58 असतात. मग 5 7 9 11. मग 38 वाला हा एक, पण हा पण आहे 38 वाला, म्हणजे हे 2 कट झाले. मग MA NA 38. आता ए आणि एम मधला गॅप बघायचा. मग ए आणि एम मधला गॅप जर बघितला आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, तो गॅप येतोय. आणि NA मधला गॅप जर बघितला, एन आणि ए मधला, पण तो गॅप आपल्याला असा नाही बघायचा, इकडून बघायचा. मग तिथं मुलं फसतात. एम पासून ए पर्यंत बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. परफेक्ट, हे उत्तर आहे. तर हे असं कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी दिलेलं 13चा गॅप, आणि मग ते आपल्या विषम संख्यांचं ते केलेलं आहे ऍड 5 7 9 11 वाले. चला नेक्स्ट क्वेश्चन. खालील समीकरणात क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल जर प्लस आणि मायनसची अदलाबदल झाली आणि गुणिले आणि भागिलेची अदलाबदल झाली?
चला बघूयात काय येईल. 90 भागिले 2 45 अधिक 43 वजा 7 गुणिले 7 साती साती 49 येऊन जाईल. 43 आणि 49 वजा 6 45 पुन्हा 39 झालं. हे तर एकदम सिंपल गणित आहेत, त्याच्यामध्ये काही जास्त काम नाही. मनीला हा कोड दिलेला आहे, हनीला दिलेला आहे, तर एच साठी कुठला कोड आहे असं विचारलेलं आहे. एच साठी कुठला कोड आहे. आता इथे बघितलं जर कळतं असेल तर काही जर म्हणतील एच साठी सर 5 कोड आहे, पण एच साठी 5 कोड दिसतोय ना डायरेक्ट, कारण मनी आणि हनी मधला हा जो वर्ड आहे ओनी आणि ओनी, तर हे तर बरोबर आहे ना. 4 3 8 1 4 3 8 1 काय करायला ठेवलेलंच नाही. ग्रुप सी, सिंपल क्वेश्चन. चला पुढे सिरीजचा क्वेश्चन दिसतोय. चला बघा आता काय केलेलं आहे याच्यामध्ये. 14 6 5 6.5 12. तर 14ला जर निम्म केलं मी, 14ला निम्म जर केलं तर 7 होईल. जरासं थोडंसं बघितलं तर 14ला जर मी निम्म केलं म्हणजे 0.5 केलं 7 होईल. त्यातनं 1 वजा केला तर 6 होईल. 6ला जर 1 पट केलं 6 होईल. 1 केलं तर 5 येईल. 5ला जर 1.5 पट केलं 7.5 येईल. आणि 1 वजा केलं तर 6.5 येईल. मग तेच आहे. मग नंतर काय केलं 6.5चं दुप्पट केलं 13, त्यातनं 1 केलं तर 12 येईल. मग आता पुढे काय येईल 12चं 2.5 पट केलं 12चं 2.5 पट किती येईल 30 येईल. 30 मधनं 1 वजा झालं काय येईल 29 झालं. इथे दिलेले उत्तर 20 ने 29 असं आपण करू शकतो. चला आता पुढे. हे तर सोपं असतं. गट आणि हे आपल्याला बघावं लागतं काय करायचं. जी जी एच एच आय आय जे जे जी जी एच एच आय आय एच आय आय हेच आहे. झालं, बघूनच कळलं. जी जी एच एच आय आय जे जे जी जी एच एच आय आय जे जे जी जी एच एच आय आय असंच हे होईल. त्यामुळे मी काय आता हे लिहिण्यात वेळ वाया घालवत नाही. उत्तर आपल्याला कळलेले काय येणार आहे. नेक्स्ट म्हणजे हे उत्तर येईल एच एच आय आय हे जे दिलेले. 87. 17 ऑगस्टला रविवारी 12 सप्टेंबरला काय असेल. तर 3 पासून 14 पर्यंत आपल्याला जायचंय. चला याच्यामध्ये सॉल्व्ह करावं लागेल. काही क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करावं लागतं आपल्याला. आता आपल्याला काय करायचंय 3 पासून 14 पर्यंत जायचंय म्हणजे 11 वर्ष झाले. 11 वर्ष. मग 11 वर्षामध्ये नॉर्मली लीप इयर किती येतील 2 येतील. 2 लीप इयर 9 साधे वर्ष. साध्या वर्षाचे 9 1 9 लीप इयरचे 4 9 4 किती झाले 13. 13 आणि आता 17 ऑगस्ट पासून 12 सप्टेंबर पर्यंत जायचे. 17 ऑगस्ट नंतर ऑगस्ट हा कितीचा महिना असतो 31चा. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तर 31चा. मग 17 मध्ये अजून किती मिळतील 14 मिळतील. आणि मग त्यानंतर परत 12 सप्टेंबरला जायचे तुम्हाला तर त्यामध्ये 12 मिळतील. मग हे जर सगळे ऍड केले 7 9 4 आणि 3 7 आणि 4 3 7 2 9 म्हणजे हातचा येणार नाही 3 39. मग 7 5 35चा भाग लागेल. 7 5 35 36 37 38 39. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 4 दिवस पुढे जाणार आणि मग काय येईल शुक्रवार येईल. मग अशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल. चला पुढे. साइन इंटरचेंज वाला क्वेश्चन आधी पण घेतलेला आहे. तेच आहे. प्लसचं मायनस करा आणि गुणिलेचं भागिले करा.
आता इथे जर मी भागिले टाकलं तर पहिले हेच सॉल्व्ह होईल. 1 वजा 11 अधिक 5 गुणिले 5 25 111 वजा 11 अधिक 100 आणि 25 125 इथे दिलेले 125. एकदम इझिली सॉल्व्ह होत आहेत. तुम्हाला एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ आपण देतोय, एक्सप्लेनेशन लिहून पण तुम्हाला मिळतं. चेक करा, काय डाऊट असेल तर तुम्ही सांगा. टीचला 74 कोड आहे, स्टडीला 178 आहे, तर त्या सांकेतिक भाषेत नेव्हरसाठी काय संकेत आहे? आता ह्या अशा प्रश्नामध्ये कधी कधी मुलं अडकतात बघा. आता टीचसाठी 74 आहे, स्टडीसाठी 178 आहे, तर आपल्याला नेव्हरसाठी विचारलं आहे, नेव्हरसाठी. मग आता याच्यामध्ये काय करणार? काउंट करायला लागेल आपल्याला. टी 20 नंबरवर आहे, म्हणजे जसं आपण मगाशी तुम्हाला सांगितलेलं इजोटीवाला वर्ड, तर हे 5 असतं, 10 असतं, 15 असतं, 20 असतं, 25 असतं. मग त्यानुसार टीच हा वर्ड आपल्याला घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये टीच हा टी 20 वर आहे, हा 5 वर आहे, हा तुमचा 1 वर आहे, हा 3 वर आहे. एच आय जे म्हणजे एच 8 वर आहे. मग हे 25 1 26 27 28 29 29 आणि 8 37, त्याची डबल केली 74. मग सिमिलरली आपल्याला नेव्हरचं घ्यायचं आहे, नेव्हर. नेव्हरचे मग आपण पुट करून त्याला काय करायचं? डबल करायचं. ABCD नुसार एन आणि ते सगळं टाकायचं. मग हे जर आपण केलं तर मग 64 येतं. 64ची डबल किती येते? 128. तुम्ही पूर्ण करून बघू शकता. जसं हा मला तो पाठ आहे 18 वर आहे, हा 5 वर आहे, हा 5 वर आहे. त्यानंतर STUV असं आपण म्हणतो, म्हणजे हा 22 वर आहे. MNO म्हणजे हे 14 वर येईल. 14 5 19 19 हा 19 झाला. 19 20 21 21 31 41 41 आणि 5 46 46 आणि 10 तुमचं 56 8 64 64चं डबल केलं तर आलं 128. इझी. 8च्या विरुद्ध असलेली संख्या शोधा असं आपल्याला दिलेलं आहे. 90वा प्रश्न. आता 8च्या विरुद्ध काय असेल? जर आता आपण पोझिशन्सला चेक केलं तर 5 5 आपल्याला दिसते. इथे ना एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो, काही जण कन्फ्यूज होऊ नका. इथे 9 आणि 6 झाले ना, प्रॉब्लेम काय? इथे पण 9 पाहिजे किंवा इथे 6 पाहिजे. मग त्यामध्ये कसं असतं, 5 आणि 9 कॉमन आला, 5 आणि 9 कॉमन आला, मग 8च्या विरुद्ध 7 असं हे सॉल्व्ह करायचं. तर तिथे थोडासा प्रॉब्लेम झालाय, मिस्टेक आहे. उत्तर 7 येईल याचं. चला पुढे. एका विद्यार्थ्याचे 6 विषयातील सरासरी गुण 75 आहेत. जर विद्यार्थ्याला एका विषयात 80 गुण मिळाले असतील तर उर्वरित विषयातील एकूण गुण किती असतील? 6 विषयांची सरासरी 75, म्हणजे 75 सक 6 पंचे 30, 6 सतम 42, 43 44 45, आणि एका विषयातले 80 आहेत. मग 0 कट केला, 15तनं 8 गेले 3, आणि हे 3 300 सॉरी 15तनं 8 गेले 7, सॉरी मी 3 म्हटलं चुकून, 15तनं 8 गेले 7, 370 होतील त्याचे तिथे जे दिलेले ऑप्शन नंबर 1. पुढे 100, 50 आणि 75 दिवसात एक काम करू शकतात. तिघांनी म्हणून सुरुवात केली, पण 15 दिवस आधी झेड निघून गेला, तर किती दिवसात काम पूर्ण झाले? बघा, Z1 Z2 Z3 असं दिलेलं आहे. एक करतो 100 दिवसात, एक करतो 50 दिवसात, एक करतो 75 दिवसात. सगळ्यांच्या पाड्यात येणारी संख्या 150 300 300 100 त्रिक 300 50 सक 5 सक 3 आणि 75 मध्ये चोकमध्ये जाईल. हे तिघांनी मिळून कामाला सुरुवात केली सुरुवात कामाला. 13चं काम झालं. 15 दिवस आधी, काम पूर्ण होण्याच्या 15 दिवस आधी Z2 निघून गेलेला आहे. तर किती दिवसात काम पूर्ण झालं? तर आता 15 दिवस आधी निघून गेलेलं आहे असं तुम्हाला सांगितलेलं आहे. मग सगळ्यात पहिले आपल्याला काय बघावं लागेल, या स्पीडने काम जर कंप्लीट करायचं ठरवलं तर किती वेळात होईल? 100 त्रिक 300 5 सक 30चा भाग जाईल आणि 75 चोकचा भाग जाईल, आणि मग तिघांनी मिळून केलं तर 13 होईल. तिघांनी मिळून कामाला सुरुवात केली, पण काम पूर्ण होण्याच्या 15 दिवस आधी Z2 निघून गेला, म्हणजे कामाच्या शेवटच्या 15 दिवस, शेवटचे जे 15 दिवस होते, 15 डेज होते, त्या 15 दिवसामध्ये फक्त कोणी काम केलं 1 आणि 3 ने.
1 आणि 3 ने म्हणजे 7, म्हणजे 15 साती 5 दरसे 105. 300 मधनं जर मी 105 वजा केले, 195 राहील. 13ने जर याला भाग लावला, 13 एक्के 13, 13 पाची 65. मग हे 15 आणि 15 म्हणजे टोटल किती दिवस आले? 30 दिवस. टाइम अँड वर्क इन डिटेल शिकायचं आपल्या बॅचमध्ये सगळं तुम्हाला शिकायला मिळेल. एकदम शॉर्टकटमध्ये सगळं शिकवलं जातं. 6,000ला खरेदी करून 5,500ला विकलं तर तोटा किती? 500चा तोटा 6,000 वर 6 8 48 8 पॉईंट 6 8 48 20 होईल 8.33 झालं. काय सॉल्व करायची गरज नाही. इथे जर तुम्ही बघताय तर 500चं नुकसान 6,000 वर, तर 100 वर किती? 2 शून्य कट झाले, हे गेले 6 8 48 आणि 3 3 असे उत्तर येऊन जाईल. चौऱ्याण्णव. S1 आणि S2 ला मिळालेल्या गुणांची सरासरी S2 गुणांच्या सरासरीच्या 35ने जास्त आहे. तर गुण 75 असतील तर S1 ने मिळवलेले गुण किती असतील? बघा S1 आणि S2 सॉरी S1 आणि S2 यांची सरासरी X निघाली. S1 S2 ला मिळालेल्या गुणांची सरासरी S2 S3 ला मिळालेल्या गुणांच्या सरासरीपेक्षा 50ने जास्त आहे. सॉरी, गुणांच्या सरासरीपेक्षा 35ने जास्त आहे, हे असेल. आणि मग हे जर तुम्ही सॉल्व केलं म्हणजे S1 S2 ची सरासरी एवढी येते आणि यांची एवढी येते. मग हे मल्टिप्लाय केले तर हे 2x आणि 70 होऊन जाईल. आणि मग इथे आपण जर बघितलं S3 ने मिळवलेले गुण 75 आहेत. मग हे जर सॉल्व केलं आपण तर S1 S2 इज इक्वल टू 2x प्लस 70 आणि हे जर आपण सॉल्व केलं S2 प्लस 75 इज इक्वल टू 2x. मग यामध्ये जर मायनसचं काम जर आपण केलं, मायनसचं काम जर इथे ठेवलं तर S2 S2 कॅन्सल होईल, S1 मायनस 75 राहील तुमचा आणि 2x 2x कॅन्सल होईल, 70 होईल. मग हा तिथे ॲड होईल. मग S1चे मार्क होतील 145. या ठिकाणी दिलेले 145. झालं, सिम्पल. 2 इक्वेशन करायचे, 2 इक्वेशन करून त्यांना सॉल्व करायचं. रोहितने जुनी बॅट 2320ला रुपये आणि खर्च करते, त्यावर दुरुस्तीवर 180 खर्च केला. 2320 आहे आणि त्यानंतर काय केलेलं आहे? 2320 वरती 180 खर्च केला म्हणजे 80 रुपये 2400 2500. तर त्याने 2400ला विकली तर तोटा 100 रुपयाचा तोटा कितीवर? 25 वर. 25 वर 100 रुपयाचा तोटा 25 + 100 4%. झालं उत्तर हे वालं 4%. चला आता पुढे. आता कंस पहिले सॉल्व करायला लागेल आपल्याला याच्यात. 3/3 1 3 15 3 त्रिक 9 15 1 16 17 18 19 15 9 म्हणजे हे 10 10 दुणे 20 होऊन जाईल. हे वजा 6 अधिक 1 वजा 5 10 20 झाले. चे म्हणजे गुणिले 5 प्लस हे जर सॉल्व केलं बे एक्के बे, हे बे दुणे 4 वजा 2 हे अधिक आहे आणि ते 2 आहे. 2 आणि 1 3 3 4 7 मध्ये 2 गेले 5. मग 5 आणि 5 हे 10 होऊन जातील तुमचे 10. ते 2 20 टोटल किती येतात? मग 105 ते 5 ॲड होतील 105. ऑप्शन नंबर 1. चला पुढे. फाइंड द एलसीएम. कशाचा एलसीएम शोधायचा आहे?
9, 4, 21, 10, 63 तर लसावी शोधा. तर 9, 21, 63 कुठल्या पाड्यात येतात? 9, 7, 63, 21, 63, 63, 63. 63चा पर्याय काय? पर्याय क्रमांक 4 झालं. हे लसावी मसावी ऑलरेडी लेक्चरमध्ये शिकवलंय, तुम्ही जाऊन बघा तुम्हाला कळेल. PQRचा रेशो आहे 6, 5, 9 आणि 400 सम असेल तर PQR मधला फरक काय? तर 6x जर आपण याला मानलं, याला 6x, 5x आणि 9x, 6x, 5x आणि 9x याचं 400 केलं, 11 आणि 9 20x बरोबर 400, तर हे झालं x ची व्हॅल्यू 20. मग आपल्याला फरक विचारलाय, 6, 9 मध्ये 3चा फरक आहे, मग 3 म्हणजे 20 त्रिक 60, 60 उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओची स्पीड कमी करून पॉज करून वगैरे बघू शकता, पण गट क परीक्षा पास करायची तर फास्टमध्ये करावं लागतं, हा नियम आहे, हे लक्षात ठेवा. आता एक काम 14 दिवसात करतो, दुसरा 70 दिवसात, तिसऱ्याचा माहीत नाही, तिघे मिळून 7 दिवसात. सगळ्यांच्या पडत येणारी संख्या 70, 14 25 70, 70 1 70, एक जसा आहे तसा आणि 7 10 आहे, म्हणजे हे किती झाले? 6 झाले. म्हणजे ह्याचं स्पीड कितीचं आहे? 4चं. 4च्या स्पीडनी 70, 17.5. कारण 4ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजे पॉईंटमध्येच उत्तर येईल. 20, 19, 21 तर नाही आहे. लास्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे? पी हा क्यूला 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयाची नाणी वापरून 150 रुपयांची देय रक्कम देतो. तो एकूण 50 नाणी वापरतो. जर वापरलेल्या 2 रुपये, 5 रुपयाच्या नाण्याची गुणोत्तर 5, 2 असेल तर 10 रुपयाची एकूण किती नाणी असतील? आता काय म्हटलेलं आहे? 5 दर वापरलेल्या 2 रुपये आणि 5 रुपयांचे गुणोत्तर 5, 2 असेल तर 2 रुपयाचे त्याकडे, 5 रुपयाचे आणि 10 रुपयाचे. जर आपण असं बघितलं की याचं गुणोत्तर 5 आहे आणि याचं 2 जर घेतलं तर 2 पंचे 10 येईल, 5 दुणे 10 येईल, आणि मग 10चं आपण आपल्याला शेवटी 150 रुपये पण तयार करायचे. मग 5च्या गुणोत्तरात आपण फिरवायचं. मग 5चं गुणोत्तर जर आपण इथे 10 घेतलं आणि जर इथे 4 घेतलं तर 10 दुणे 20, 4 पंचे 20, 20 रुपये झाले. म्हणजे याची एक नोट जर घेतली तर ही 10 होतील आणि मग 50 वरती होऊन जाईल याचं. आणि मग याच्या 20 कॉईन्स होतील, 10 दुणे 20, 5 चोक 20, कारण आपल्याला त्यांनी पण दिलं ना 50 नाणी वापरतो. झालं, म्हणजे एकच मला वाटतं नोट घ्यावी लागेल, त्याला नाणं घ्यावं लागेल 10 रुपयाचं. कारण याच्या 10 याच्यामध्ये त्याचे 2चे 10 जर घेतले तर त्यांनी 20 होतील, 5चे 4, 5 चोक 20 होऊन जाईल आणि मग 1, म्हणजे ह्या रेशोमुळे आपल्याला कळलं नाण्यांचं गुणोत्तर 5, 2 असेल तर. चला, तर अशा प्रकारे हे सगळे क्वेश्चन तुमचे झालेले, एकदम शॉर्ट आणि सिंपल होते. तर प्रत्येक टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन आपण अपलोड करतोय, ते पहा. त्याच्यामध्ये कुठल्या प्रश्नाचा काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.